काल मी बाबांना सांगितलं होतं की मला शूज हवेत, स्कूलनी पण सांगितलंय की शूज घालायचे उद्यापासून, पण कोणीच लक्ष नाही देते माझ्याकडे की शूज आणायचे मला. मग शूज बाबांनी माझ्याकडे शूज आणायचे, पण ते बाबांनी माझ्याकडे लक्षच नाही दिलं पहिल्यांदा मी जेव्हा बाबांना सांगितलं. माझी कंप्लेंट करतेस काय? हिला काय सांगितलं होतं माहितीये का? आम्ही हिला नेहमी म्हणतो की अरे आम्ही लहान होतो, आमच्या लहानपणी आहे ना, आमच्या लहानपणी मागितल्या काय मिळायचं का सांगा? एक गोष्ट तुम्ही सांगितली स्कूलमध्ये, बाबा आम्हाला आज हवंय, आई मला हे हवंय, की लगेच आणून द्यायचे. त्याला आम्हाला आणून देत नव्हतं कोणी लगेचच्या लगेच. आणि कालच्या काल यांच्या स्कूलवाल्यांनी सांगितलं, मेसेज पाठवला की उद्या इन्स्पेक्शन आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांना शूज पाहिजेत. आणि पावसाळी रेनी काय तुम्ही सँडल घालता चालू आहे आणि सँडल घालता, आता अचानक शूज कुठून आणणार? त्यामुळे मग अचानक धावपळ झाली. म्हणून मी कानाडोळा करत होतो की नंतर करता येईल आणि का सगळ्या गोष्टी, पण स्कूलच्या बाबतीमध्ये असल्यामुळे. हाय ऐश्वरी, हाऊ आर यू? वेअर आर यू गोइंग टू? ट्युशन. And will you please come back early? Yes. Within how much time? 7 o'clock. नमस्कार. नमस्कार. काय म्हणताय, कसं काय? मस्त एकदम झकास. मिसळ, बटाटा वडा, शिरा पोहे, काय मेनू आहे? कांदा भजी नाही, बटाटा वडा नाही, भजी नाही, पोहे नाही, मग काय? काटा खीर मिसळ. ये तर काटा खीर का नाव दिलं माहितीये तुला? देखते कैसी बनाते हैं यहाँ पे काटा खीर मिसळ. बघूया आपण. कांदा कापून झालाय, स्प्राउट्स सगळे भिजवून आणि शिजवून दोन्ही प्रकारे घेतलेले आहेत. तर आपण इथे ठेवून देऊया. आता पुढची रेसिपी करेपर्यंत आपण, उद्देश काय आपला आहे की हे सगळं झणझणीत झालं पाहिजे आहे ना. पण जेव्हा जिथे जिथे फिरलो ना, तिथे आपण फूड ट्राय करतो, खायचे पदार्थ ट्राय करतो. तर वडापाव स्पेसिफिक आहे, म्हणजे कुठेही मिळणारा स्वस्त पटकन पोट भरणारा आपल्या महाराष्ट्रामध्ये वडापाव फेमस आहे आणि तो आपण खातो. पण या ज्या ठिकाणी आपण फिरतो तिथे प्रत्येक ठिकाणी मिसळ मिळते असं नाही ना. नाही, किंवा मिळत असेल तरी त्या गोष्टी आपल्याला माहिती नसतात, कारण आपण पहिल्यांदाच गेलेलो असतो. बरोबर. जिथे ऐकलेलं असतं. बट आता ठाण्यात मामलेदार मिसळ मिळते, पुण्यात आता कुठली काटाकीर मिळते, महाडमध्ये करमरकर मिळते, खेडमध्ये जागुष्टे मिळते. ह्या माहिती आहेत त्या आपण तिथे ट्राय करतो. म्हणजे आपल्याला माहिती आहेत त्याच भागातल्या, म्हणजे ज्या स्पेसिफिक आम्हाला माहिती आहेत ना तिथल्याच फक्त. पण त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला माहिती नाही. आता तुम्ही पुण्या साईडला गेला तर जसं मी काटाकीर आणि श्रीमंत या 2 मिसळ सांगितल्या, बऱ्याच ठिकाणी आपण म्हणजे त्यांचे बोर्ड बघायला मिळतात. आणि ते म्हणतात ना की पुणेरी मिसळ, म्हणजे ती फेमस. मला असं वाटतं की मिसळ हा पदार्थ पुण्यातूनच सुरू झाला की काय, पण असं नसावं असं वाटतंय मला. तसं एक ठिकाणी साताऱ्यामध्ये एक ठिकाणी फेमस आहे, तर नाव मला पटकन आठवत नाहीये. पन्हाळगडावरती फेमस आहे मिसळ. काय ठिकाणी आपण मिसळ सोबत पाव खातो, ते काय ठिकाणी ब्रेड खातात, फक्त ब्रेड. काही ठिकाणी रस्ता गोडूच असतो, किंवा काही ठिकाणी वेगवेगळे पदार्थ वेगवेगळे देतात, जसं की वाटाणा, दह्याची वाटी, त्याच्यासोबत एक तिखट लागतं म्हणून एक गुलाबजाम. आणि आता तर काही ठिकाणी जे शाही मिसळ म्हणून जे प्रकार आहेत ते अगदी अक्षरशः एवढं मोठं ताट आणि त्याच्या छोट्या छोट्या 5-6 वाट्या, कांदा, लिंबू, कोथिंबीर, स्वीट डिश म्हणून जिलेबी किंवा गुलाबजाम, असं सगळे पदार्थ. दही वाटी असते, डिश मध्ये फरसाण, असं सगळं असतं. आणि रस्सा तुम्ही मागाल तेवढा, आणि तर्री मागेल तशी, म्हणजे तिखट कितपत स्पायसी पाहिजे त्यावर. आणि महाडच्या मिसळची एक गोष्ट तुम्हाला सांगतो. मला इकडे जायचंय का? हा, महाडच्या मिसळची एक गोष्ट तुम्हाला सांगतो की महाडमध्ये जी करमरकर मिसळ आहे ती एकदम ऑथेंटिक टेस्ट आहे. मी खाल्लेलं, म्हणजे तुम्ही जर खाल्ली नसेल तर आतापर्यंत सगळ्यात जास्त मला आवडलेली मिसळ ती करमरकर मिसळ. करमरकर स्नॅक्स म्हणतात आणि तिथे मिसळ मिळते. वडापाव पण छान असतो तिथला, पण छान असतो, पण मिसळ जास्तच छान असते. मिसळचं त्या मिसळीला तोडच नाही. म्हणजे तुम्ही कधी खाल्ली असेल तरी पण कमेंट करा. नसेल तर नक्की कधी त्या साईडला गेलात तर खा. बरोबर. महाडला गेलात, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, तिथून आतमध्ये जायचं, जुन्या पोस्टाशी समोरच आहे. आणि तिथे मिसळ वाढण्याची एक स्पेसिफिक पद्धत आहे. आता ही समजा ही प्लेट आहे फॉर एक्झाम्पल, अशी सेम अशीच प्लेट असते. तुम्ही बघाल जेव्हा जाल तिथे, त्याच्यामध्ये फरसाण असतं आणि फरसाण येतं पहिल्यांदा, त्याच्यानंतर वाटाणे येतात, शिजवलेले वाटाणे, त्याच्यानंतर शिजवलेला बटाटा येतो त्याच्यामध्ये, आणि रस्सा येतो, आणि फरसाण सोबत त्याच्यानंतर एक बारीक शेव सारखा एक प्रकार असतो तो पण येतो, लिंबू येतं,
आणि हे प्रत्येक वाढणारे वेगवेगळे येतात आणि त्याच्यानंतर मग तुम्ही त्या 2 काटा आणि चमच्याने ते मिक्स करायचंय प्रॉपरली. आणि जर का तुमचा हिंमत असेल खाण्यामध्ये तर तरी पण घ्यायची, तर त्याच्यावरती तरी येते. तरी घातल्यावर तर एवढं भारी लागते ना ती. हा हा हा. पण ज्याला तोंडाला पाणी ज्याला हिंमत आहे तरी खायची, त्यानेच त्याचा नाद करावा. भलत्या सलत्याने तरीचा नाद नाही, तरी थोडीशी खाऊन बघा, थोडीशी अर्धा चमचा घेऊ शकतो, अर्धा चमचा घेऊन बघा, कारण त्याच्यामुळे टेस्ट वाढते तिथे, ती मज्जा वेगळी असते. आणि मग ती अशी मस्तपैकी अशी गोल 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 अशी मिक्स करायची. परत तर्रीसाठी असं एक भांड घेऊन एक माणूस येतो, असं एक भांड असतं त्याला असं कप असतो, जार सारखं छोटं असतं, एवढंच भांड असतं ते. आणि मग येऊन तुमच्या असं ते प्लेटमध्ये असा रस्सा असा ओतला जातो तुम्हाला हवा असेल तर. आणि 2 पाव, मस्त 2 ते 4 पाव कधी होतात कळत नाही. आणि त्यांना जस्ट मी प्रश्न विचारला होता, बरेच वर्ष झाली, की म्हणे तेव्हा रस्ता अनलिमिटेड होता, किती तुम्ही घेऊ शकत होता एका मिसळ प्लेट सोबत. आता नाही मला वाटतं, पण त्यांनी सांगितलं की एका मिसळ सोबत रस्ता अनलिमिटेड घेऊन एका माणसाने 35 पाव खाल्लेले आहेत. बापरे, किती? त्यांच्या 3-4 मिसळचा रस्ता त्यांनी एकट्याच खाल्ला असेल. किती खाल्ला असेल तेव्हा रस्ता, तर म्हणजे अनलिमिटेड होता, आता लिमिटेड वगैरे असं. पण एका माणसाने 35 पाव एका बसल्या बैठकीला आपण ज्याला म्हणतो ना, तसे खाल्लेले. अशा एक म्हणजे खवय्यांच्या काय काय ते गोष्टी असतात. रेसिपी स्टार्ट करूया. तेल जरा जास्तच, थोडं काय प्रॉब्लेम, एरवी आम्ही नाही घालत, पण ह्याला लागतं जरा छान तरी आली पाहिजे ना, तुपाचं खावं नाही, कारण ह्याची वेगळी तर्री वगैरे काय आपण करणार नाही, म्हणून डायरेक्ट ह्याच्यातच थोडं जास्त घालून वर तरी आणायची. ओके. त्यांच्याकडे आज म्हणजे मला असं वाटतं की मामलेदार, करमरकर स्नॅक्सची मिसळ, काटाकीर, श्रीमंत मिसळ, ज्या काही महाराष्ट्रातल्या सगळ्या मिसळी आहेत ना, 2.5 चमचे घातले मी, 2.5 पळ्या तेल घातलंय. वाटण तयार केलंय. वाटण म्हणजे काय, कांदा, टोमॅटो, आलं, लसूण, मिरची 1-2. येस, ओके. आणि हे आता ह्या सगळ्या तेलामध्ये घालून आपण ते मस्त परतणार आधी. छान परतायचं का करपवायचं? नाही, करपवायचं नाही, जे पण असं छान. ते कांदा टोमॅटो कच्चा आहे दोन्ही, त्यामुळे ते जरा शिजेल असं 1-5 मिनिटं तरी वाफवून घ्यायचं. बरोबर. आणि हे थोडंसं छान आणखीन हे येण्यासाठी 1 कांदा 1 टोमॅटो चिरून घेतला. बरोबर आहे, ठीक आहे, ओके. लेट्स सी आपण आता कसं कसं काय काय होतं ते बघूया. खूप भूक लागायला लागले पोटामध्ये, आणि असं वाटतं की कधी एकदा रेडी होते, आणि याच्यावरती असा कधी एकदा लाल लाल असं कट येतोय असं झालेलं आहे. आणि मला असं वाटतं कट येण्यासाठी थोडीशी साखर पण घालतात ना आतमध्ये, असं काहीतरी ऐकलंय मी. फोडणीतच घालायचं. हे आता सगळं घालून झालं ना, जिरं, मोहरी, हळद, हिंग, तिखट, मीठ, की मीठ त्याच्यासोबत घालायचं. ओके. थोडीशी साखर, म्हणजे ते कसं ब्रेड्स वगैरे घालतात ना घट्ट होण्यासाठी, ते आपण ते न घालता याच्यात छान थोडं कांदा टोमॅटो खोबरं वगैरे घातलं, म्हणजे टेस्ट पण येईल आणि थोडंसं येते. म्हणजे दिसताना असं उकळताना असं त्याला स्फुलिंग फुटलंय ना, मस्त एकदम रटरटून असं उकळतंय, आणि त्याच्यामुळे ते एकदम भारी होणार आहे असं वाटतंय. आता बघूया, म्हणजे आपण म्हणतो ना की झणझणीत आणि तिखट झालं पाहिजे. तर आपली मिसळ फायनली बनून रेडी आहे, बघू शकता. मस्तपैकी असा वर तिखट आलेला आहे. आता मी टेस्ट करून बघतोय, गरम गरम. बघूया. हिम्मत आहे मर्दा, मदत दे खुदा. ठीक आहे, बघूया आपण. बघा आमची मिसळ कशी झाली सांगा, आणि नक्की टेस्ट करून तुम्ही सांगा. एकच नंबर मिसळ. मी टेस्ट करून मगाशी बोलवतो ना, आणि तुमची ती ह्याची पण केलाय आम्ही सोय, तिखट लागणार नाही, कारण तुम्हाला कट आहे हा, आणि कट एकदम जबरदस्त आलाय. आणि त्याचबरोबर जर का जास्त झणझणीत तिखट लागलं तर त्याच्यासाठी दही पण आहे, आणि गोड शिरा पण आहे. शिरा नेहमी गोडच असतो, केलेला आहे पण तो आम्ही तुमच्यासाठी. आता हे सगळं फक्कड अशा मिसळ ताव मारूया जबरदस्त पद्धतीने. आणि ऐश्वरी मॅडम, तुमचा काय अभिप्राय आहे? व्हॉट यू आर थिंकिंग अबाउट इट? खूपच भूक लागलेली आहे, खाण्यामध्ये मग्न आहे. जबरदस्त, सगळं रेडी झालेलं आहे.
सो आता राहू शकत नाही. तुला हवंय दही बडा? या बाजूला रस्ता आहे, रस्ता एकदम पक्का दिसतोय. शिरा, पाव आणि दही म्हणजे एकदम असं मिसळचं परिपूर्ण ताट आहे. यामुळे तोंडाला पाणी आलंय. तो खाऊन घेऊया आणि भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. मी एकदम झणझणीत झाली. टेक केअर. बाय बाय. बाय बाय.